ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। तळेगाव ढमढेरेपासनं माळीमळा रोड ते पिंपळे जगताप करंदी फाटा रोड हा रस्ता नाहीये तर अनेक वर्षांपासून नागरिकांच्या संयमाची परीक्षा घेणारा मोठा प्रश्न आहे। रस्ता खराब, खड्डे, धुळीचं साम्राज्य आणि सततचा जीवघेणा प्रवास या समस्येच्या विरोधामध्ये अनेक आंदोलने झाली, निवेदन देण्यात आले, सातत्याने पाठपुरावा करण्यात आला, मात्र रस्त्याचा प्रश्न काही मार्गी लागत नव्हता। प्रश्न तोच, मागणी तीच आणि प्रशासनाकडून आश्वासनांची मालिका तीच। मात्र रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अपघात घडल्यानंतर या गंभीर प्रश्नांकडे पुन्हा लक्ष वेधलं गेलं। नागरिकांच्या रोषाला आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आलं आणि या बहुचर्चित रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाली। अखेर भूमिपूजनाचा नारळ देखील फुटलाय। म्हणजे रस्ता मंजूर होण्यासाठी आंदोलने झाली, पाठपुरावा झाला आणि अपघाताची वेळ आली। हा प्रश्न आधीच सोडवला असता तर कदाचित एखाद्याचा जीव धोक्यामध्ये घालण्याची वेळ आली नसती, अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्यात। भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्तानं आता एकच अपेक्षा आहे, भूमिपूजनाचा नारळ फुटलाय, आता कामाच्या दर्जावर आणि वेगावर देखील लक्ष राहू द्या, कारण ग्रामस्थांना आता फक्त आश्वासनांचा रस्ता नको तर प्रत्यक्षात दर्जेदार, मजबूत आणि सुरक्षित असा रस्ता हवाय, असं आवाहन या रस्त्याच्या भूमिपूजनाच्या वेळी माजी आमदार अशोक बापू पवार यांनी केलं। अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सुरू झालेल्या या रस्त्याच्या कामांमुळे नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी देखील काम पूर्ण होईपर्यंत ग्रामस्थांचा पाठपुरावा सुरूच राहणार आहे, अशी ठाम भूमिका व्यक्त करण्यात येत आहे। तर अनेक आंदोलनानंतर बहुचर्चित रस्त्याच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे आणि भूमिपूजन सोहळा उत्साहात पार पडला। तळेगाव ढमढेरे येथील माळीमळा रोड ते पिंपळे जगताप करंदी फाटा रोड या गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेमध्ये असलेल्या आणि खराब अवस्थेमुळे असलेल्या रस्त्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय। त्यामुळे अखेर या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आलाय। सणसवाडी MIDCला जोडणारा हा महत्त्वाचा रस्ता आहे, त्यामुळे परिसरामधील नागरिक, कामगार, उद्योजक तसेच वाहन चालकांसाठी हा मार्गच विशेष महत्त्वाचा आहे। तर लगेचच या रस्त्याच्या प्रत्यक्ष कामाला आता सुरुवात होतीये। रस्त्याच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे तसेच ॲडव्होकेट अशोक बापू पवार यांची प्रमुख उपस्थिती होती आणि तळेगाव ढमढेरे गावाचे आजी माजी पदाधिकारी आणि अनेक मान्यवर यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला। समस्त ग्रामस्थ तळेगाव ढमढेरे यांच्या उपस्थितीत झालेल्या या भूमिपूजन सोहळ्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्याच्या प्रश्नाला आता गती मिळाली आहे। आंदोलनामधनं आवाज उठवला गेला, पाठपुराव्यामधनं हा प्रश्न मार्गी लागला आणि आता प्रत्यक्ष विकास कामाला सुरुवात झाली। या रस्त्याचं काम दर्जेदार आणि टिकाऊ पद्धतीनं पूर्ण होऊन नागरिकांना सुरक्षित आणि सुकर प्रवासाची सुविधा मिळावी, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी वाहन चालकांकडून व्यक्त होतीये। दरम्यान या कार्यक्रमासाठी विद्यमान आमदार माऊली कटके, PMRDचे अधिकारी यांनी या ठिकाणी अनुपस्थिती दर्शवली आहे। या ठिकाणी हे काम कोणत्या पक्षाचं नाहीये तर गावाच्या विकासाला पूरक ठरेल असे असताना देखील या भागाचे नेतृत्व करणारे पदाधिकारी आणि अधिकारी हे कार्यक्रमास उपस्थित नव्हते। यामागचं कारण जरी अस्पष्ट असलं तरी यामध्ये राजकारण, उदासीनता लक्षात येते। या कार्यक्रमासाठी या विभागाचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे तसेच माजी आमदार अशोक बापू पवार, तळेगाव ढमढेरे गावामधील आजी माजी पदाधिकारी हजर होते। तसेच या कामाचे ठेकेदार श्री स्वामी समर्थ इंजिनियर्स श्री राऊत यावेळी हजर होते। यावेळी त्यांनी कामाच्या दर्जाबद्दल कोणीही शंका घेऊ नये, काम उत्कृष्ट उत्तम दर्जाचं करून दाखवतो, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे। LNT फाटा ते पिंपळे जगताप या रस्त्याच्या भूमिपूजनाच्या कामासाठी आपल्या उपस्थित असलेले संसद रत्न आपले सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय बाळासाहेब नाना नरके, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय विश्वास काका ढमढेरे, पूजाताई भुजबळ, राष्ट्रवादी जिल्हे राजकर, बाळासाहेब वडणे, पानमन, त्याचप्रमाणे नवनाथ बाबा तुम्ही पुढे आहात म्हणजे विसरलं, RPIचे अध्यक्ष वरती या, तुम्ही नाही वरती या, इथं काय पक्षाचा प्रोटोकॉल आहे, तुम्ही वरती या। RPIचे अध्यक्ष नवनाथजी कांबळे, सर्व समोर उपस्थित बसलेले ग्रामस्थ, पत्रकार बंधू शिंगाडे सर, पत्रकार मयूर भुजबळ, माऊली थेवरकर, जगताप सर, अमोलजी दरेकर, सर्व तळेगावचे पोलीस पाटील, पांडुरंग नरके, आमचे तळेगावचे पीठ अंमलदार, सुनील पिंगळे, C24 तास, शिक्रापूर।